वरती अजय शीतला आपण पाहताय जे के बडगाव टीमचा खऱ्या अर्थानं हुकुमाचा एक काय तो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं कर्णधारानं. आता कशा प्रकारे हा बॅटल रंगेल हे पाहणं देखील भरपूर महत्वाचं राहील. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. मॅच पहिलाच बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरलं. डॉट बॉलची संगताची मात्र होताना पाहायला मिळते. 4 ओव्हरचा मॅच, एकच ओव्हरचा पॉवर प्ले. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी भरपूर महत्वाच्या राहतात. परंतु पहिला आला डॉट शॉट आपल्याचा बॉल हार्ड केला. मस्त टायमिंग, चेंडू हवेत डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचतात. कॅच ऑफ मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला जातो. बॅटर अजय शीतला जोरदार जे मात्र या मॅच मध्ये मिळालेला आहे तोपर्यंत 3 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. प्रॉपरली जजमेंट चुकलं होतं क्षेत्ररक्षकाचं. अगदी चेंडूपर्यंत ते पोहोचले परंतु चेंडूला गॅदर करता आलं नाही. तिथे कॅच सुटला जातो आणि 3 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. यावेळेस चांगला बॉल बॅक टू बॉल खेळतात. क्षेत्ररक्षण थोडं खराब. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला जर पकडलं असतं तर रनआउटचे चान्सेस भरपूर होता. परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये थोडं मिसफिल्डिंग झाली आणि एक चोरटी धाव आपण म्हणूया की एक क्विक सिंगल जी मात्र घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती सध्याच्या घडीला अतिशय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. ओपीगिरी करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला राहिला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे गावठी स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाची होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 धावा गोलंदाजांना खर्च केलेला आहे. अजयला जीवदान देखील या मॅच मध्ये मिळालेलं आहे. या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली पहिल्याच बॉलवरती आपण म्हणूयात की जीवदान मात्र या मॅच मध्ये मिळालं. शॉट आपल्याचा बॉल यावेळेस फटका दमदार आणि धावा देखील जे की वडगाव संघाला दमदारच मिळतील. चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय शीतच्या बॅटमधून षटकार. सुंदर बॅटिंग सध्याच्या घडीला 4 चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं. परंतु यावेळेस शॉट आपल्याचा बॉल होता. अगदी हात खोलण्याची चान्स होती. बॅटर अजय शीतला त्याचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूला फेकून दिला बॅटिश लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार येताना आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. प्रॉपरली मिडलिंग आपण पाहिलं आणि त्यानंतर या चेंडूवरती 6 धावसंख्येची मोहर लगावत असताना बॅटर अजय शीत तिथे मिस टायमिंग, चेंडू हवेत डाऊन द बॉल. किशोर चेंडूच्या खाली येतात. कॅच ऑफ मैदानाच्या आतमध्ये. किशोर वाकरने ही मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. अगदी ओव्हर इज कंप्लीट या सिरीज. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. या चेंडूवर देखील तब्बल 2 धावा ज्या मात्र इक्वटला गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. किशोर वाकरने हे एक्सेप्ट नाहीये परंतु ते घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. सर्वात महत्वाचा कॅच या मॅच मध्ये आता ड्रॉप केलेला आहे. अजय शीतला तुम्ही इतके जीवदान देऊ शकत नाहीयेत. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चिंचवाडी संघ आपण मित्रांनो पाहिला. अगदी ज्या वेळेस कॅच उडलाय ना त्या वेळेस प्रत्येक क्षेत्ररक्षकानं तो कॅच कलेक्ट केलाय आणि मागचं सूत्र की पकडो कॅच और जीतो मॅच हे सूत्र असतं क्रिकेटचं. आणि तिथे कॅच सुटलेला आहे 2. अजय शीतला 2 जीवदान या मॅच मध्ये मिळालेले आहेत. तो कितपत घातक साबित ठरेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पॉवर प्ले संपला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित येतात दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती गोलंदाजाची. पहिला बॉल वेगवान होता. अगदी सिंगल या बॉलवरती जी मात्र येताना पाहायला मिळते. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपण चेंडूला पाहिलेला आहे आणि त्यानंतर हे सिंगल कन्वर्ट केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. शॉट आपल्याचा बॉल होता. पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त करतो चेंडू. अगदी 1 फॉर दी ओव्हर असा कॉल पंचांना दिलेला आहे गोलंदाजाला. आता इथे
बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू वाईट साईड आपण चेक करूया की चेंडू पडल्यानंतर अगदी कुठलं ट्रॅव्हल झालं हे पाहणं भरपूर महत्वाचं. एक रिव्ह्यू तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिला जातो, तुम्ही यूज करू शकता. वाईट साडी, वेस्ट ऑफ व्हाईट साडी, यासाठी डोंबर साडी आणि रनआउट साडी. जर रिव्ह्यू तुम्ही गमावला तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू त्या मॅचमध्ये नसणाऱ्याची आपण नोंद घ्या. आता इथून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली पडल्यानंतर भरपूर चेंडू उसळला. तिथे एक एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. 14 धावा धावफलकावरती. बिग हिट मिस्टायमिंग चेंडू हवे. पुन्हा एकदा कॅच मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. तिथे क्षेत्ररक्षक थोडे धडपडले आणि त्यानंतर अगदी बॉल पर्यंत पोहोचले नाहीये. आउटफिल थोडी खराब. 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतो. त्याच कारणास्तव आपण पाहू शकता मित्रांनो, खेळ खेळत असताना स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं. खेळ एका दिवसाचा परंतु दुखणं आयुष्यभराचं होऊ शकतं. त्यामुळे स्वतःची काळजी घेत चला, कारण कडाक्याचं ऊन देखील विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला चेंडू राहिला. सबमरीन बॉल अगदी थोडा खाली राहतो. ते दर्शवतात अजय की पहिल्यांदा चेंडू थोडा खाली राहिला, त्याच कारणास्तव इथे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली. 16 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला अंकित केल्या जातात. अजय शी त्याच्या सुट्टीला धनाजी 7 बॉल 13 धावांमध्ये नॉट आउट खेळतो अजय. तो जर खेळला 4 ओव्हर तर धावफलक भरपूर दूरवरती जाऊ शकतो. यावेळेस व्हाईट बॉल डाऊन दी ऑब्स्टिक आपल्याला पाहायला मिळतो. अगदी थोडी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. आतापर्यंत अॅक्युरेट 3 बॉल त्यांना फेकलेले आहेत, परंतु वाईट देखील भरपूर त्यांना हाताळलं या ओव्हरमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न. पहा गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं. अजय शेठची बॅट लवकर गेली. चेंडू थोडासा उशिरा येताना पाहायला मिळतो. त्याच कारणास्तव हा डॉट बॉल तिथे आपण पाहू शकता. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती. यावेळेस फटका दमदार. फायनल रिजन खाली आहे. तो क्षेत्र निवडला आणि चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौका. सुंदर फटका आपण पाहिला. अगदी सफल झाले. त्यानंतर स्वतःसाठी विन क्रिएट केला. अगदी पॅडवरती चेंडू होता, ऍक्शन टाकला जातो. तिथनं उचललं चेंडूला. फायनल एक रिझन खाली होता. एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे रवाना केला. पाडर राजेश शीरनं भरपूर चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. आतापर्यंत 2 चुटान चेंडू हवे. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडला जाईल. टॉपेज होती. बॅकअप होतं. 2 धावा कंप्लीट इझिली झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, तो झाला. रनआउटची संधी बनली, पण ते मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. 2+ विकेट फलंदाज बाद. पहिला विकेट रनआउटचा जो मात्र गमावलेला आहे, जे की वडगाव क्रिकेट टीमनं. संघाची धावसंख्या आहे 23 धावा. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये. तिथे रनआउटचा विकेट आता सॅक्रिफाईस करावा लागतो. फेकी ॲक्युरेट आपण मित्रांनो पाहिले, त्याचमुळे बरोबर कलेक्शन प्रॉपरली झालं आणि तिथे एक्झॅक्टली 2+ विकेट आपण पाहिलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. नवीन पार्टनर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. इनॅक्ट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये पार्टनर
पाहायला मिळतोय. मधुकर सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्रायकिंग एंडवरती अजय शीटला आपण पाहता जो 10 बॉल खेळला आतापर्यंत 19 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेला आहे. परंतु इथून 4 ओव्हर जर अजय खेळतोय ना तर मग धावफलक अगदी 50 प्लस देखील धावू शकतो, कारण त्याची क्षमता भरपूर मोठी बॅटिंग करत असताना एकदा तो सेट झाला पॉपिंग क्रीजवर तिथे मग थांबायचं नाव होत नाही. बरोबर तयार किशोर. किशोरचा पहिला बॉल तिथे लाईन खराब व्हाईट बॉल मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये अंकित केली जाते. 24 ऑन द बोर्ड 24 धावा फलकावरती सध्याच्या घडीला किशोर वाघला पण पाहता ज्याने अजयला जीवदान दिलं. काय सगळं ड्रॉप केला होता अगदी काउ कॉर्नर रिजन मध्ये. शॉट आपल्याचा बॉल पुन्हा लाईन खराब अगदी लाईन मिळत नाहीये. गोलंदाज किशोर वाघला सध्याच्या घडीला थोडासा स्ट्रगल करतो. 2 बॉल त्याच लाईन वरती हाताळले 2 बॉल हाताळत वाईट. 25 ऑन द बोर्ड 25 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती ज्या मात्र अंकित केल्या जातात. इथून तिसऱ्या षटकाची सुरुवात जी आहे ती थोडी खराब झाली. सुरुवात केली होती रायडा ओव्हर द विकेट न येतात रायडा राऊंड विकेट न किशोर वाघ. यावेळेस गतीमध्ये थोडं परिवर्तन बॅटर बीट झालं त्यानंतर विकेट किपर बीट होतात. तोपर्यंत एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळतं बायच्या स्वरूपाने या सिरीज पण दर्शवतात. बायच्या स्वरूपाने ही सिंगल जी मात्र आलेली आहे. संघाची धावसंख्या 26 ऑन द बोर्ड 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती अगदी राईट आर्म राऊंड द विकेट तो तयार झालेला. राईट आर्म ओव्हर द विकेट त्यांना जेव्हा हॉटेल तोपर्यंत त्याला लाईन मिळत नव्हती, परंतु आता लाईन मिळालेली आहे. तिथे शॉर्ट आपल्याचा बॉल होता अगदी सिंगल साठी निघालेले आहेत. पडल्यानंतर ही सिंगल त्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली 15 चेंडू आणि 5चा स्पर्श झाला आणि त्याच कारणास्तव ही सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 27 ऑन द बोर्ड 27 धावा आहेत धावफलकावरती मित्रांनो सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती अजयला आपण पाहता ओपीगिरी करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील चेंडू थोडा खाली राहिला या सिरीज. सबमरीन बॉल पडल्यानंतर अगदी चेंडू थोडा खाली राहतो. टॉट बॉलची संगता होताना पाहायला मिळते. 27 ऑन द बोर्ड 27 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जे गावठी स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाची. यावेळेस आडव्या बागने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरले अंपायर आमचे थोडे बचावले. सध्याच्या घडीला भरपूर वेगाने फटका खेळले होते. तिथे एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळते. अगदी भरपूर चांगली गोलंदाजी अजय शी सारख्या बॅटरला तुम्ही उभं ठेवता. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड 28 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला यावेळेस समोर ठेवला होता. थोडं व्हेरिएशन मित्रांनो आपण पाहिलेलं. पडल्यानंतर चेंडू हरकत करतो तिथे थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. व्हेरी गुड बॉलिंग किशोर वाघ संघाचा सर्वात मोठा खेळाडू. तिथून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला खराब केली, परंतु इथून त्याला लाईन मिळते. परंतु इथे हॅमर केला मिस्टर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाने आता मधुकर देखील तंबूच्या आश्रयाला. ओव्हर इज कंप्लीट आणि शेवटच्या बॉल मध्ये विकेट फलंदाज मधुकर बाद. तीन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे किशोर वाघ या गोलंदाजाची. नवीन बॅटर चेतन मोरे सध्याच्या कडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्रायकिंग एंडवरती अजय शीत जय त्यात गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 बॉल आपल्याला साडे पटाला इन्व्हाइट केले गेले. आतापर्यंत 3 गोलंदाजांनी आपली कामगिरी भरपूर चांगली बचावली होती. व्हाईट बॉल पडल्यानंतर भरपूर सारी उसळी
आणि तिथे 1 फॉर दी ओव्हर या सिरीजचा पंचांना ताकीद दिलेली आहे आता गोलंदाजाला. तिथे पहिलाच बॉल आपण पाहिला. या वेळेस पुन्हा एकदा लाईन थोडी खराब आहे. व्हाईट बॉल. यस गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपण चेक करू. That's white ball. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. छेचा हा बॉल मिस्टायमिंग चेंडू हा डाऊन दिला क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचतात. व्हेरी गुड सेकंड. महत्वाची विकेट आली या चौथ्या षटकामध्ये. अजय शीतला दाखवला तंबूचा रास्ता. फलंदाज बाद. तीस धावांवरती हा तिसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावला आहे. जे की वडगाव टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जगावतो स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाचे नवीन पार्टनर सॅगी सध्याच्या घडीला दाखल होताना पाहायला मिळतोय. 30 धावा 3 विकेट. सुरुवातीची जर आपण चेंडू पाहिलं तर भरपूर खराब लाईन आपण पाहिली. जयची 2 वाईट त्यांना हाताळला. त्यानंतर अचूक जागेवरती टप्पा फटका चांगला खेळला होता इनसाइड आउटला. परंतु डाऊन टू बॉल क्षेत्ररक्षक ताकद पॉइंट मध्ये उपस्थित होते आणि चांगला कॅच त्या ठिकाणी फिनिश झालेला. नवीन पार्टनर सागर सॅगी सध्याच्या घडीला. ओव्हरला चांगला बॉल तितका फेकला. फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. ओ पहा चेंडू सीमा पार चौकार. चौतीस धावा फलकावरती पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर सागीच्या पाठमधून हा चौकार येताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगला बॉल तितका देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्यांदा चेंडू थोडी दिशा बदलतो. पाका बोलतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि तो झाला. आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती एक्झॅक्टली कम्प्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. त्यातून 36 या धावसंख्येवरती शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. शेवटचे 3 बॉल जे मात्र शिल्लक आहेत पहिल्या डावामध्ये. यावेळेस प्रॉपर यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी भन्नाट वेग या चेंडूवरती आपण पाहिला. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला चेंडू पार्टनरच्या रेंज पासून हा चेंडू थोडा दूर ठेवला होता. तिथे डॉटबाजी सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न समोर ठेवला होता चेंडूला. अगदी इन्व्हाइट केलं होतं आपण म्हणूया. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा झाले मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा फलकावरती शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावामधला शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जय.
लास्ट बॉल फॉर दी ओव्हर. तिथे बॅटर बीट, विकेट किपर बीट, बॅकअप बॉलर शॉट फाईन लेगचा सिंगल आणि दुसरा जाण्याचा प्रयत्न केला जातो तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल प्लस विकेट आली आणि पहिला डाव संपला मित्रांनो. पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर जे के वडगाव क्रिकेट संघ आपण पाहिला आहे या संघाने बनवलेल्या 24 बॉल मध्ये तब्बल धावा 37 आणि 38 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलं जे गावदेव स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघासमोर. पहिल्या डावामध्ये मित्रांनो आपण पाहिलेला आहे जिथे 37 धावा बनल्या गेल्या 38 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट झालेलं. टीम जे गावदेव स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघासमोर उपलब्धीवर दाखल होतात. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जी मात्र दाखल झाली आहे. अनंत आणि देव सोबतीला पाठक जितो ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्ग गोलंदाज मधुकर आपल्याला पाहायला मिळतो जी परिणामामध्ये खास कामगिरी झाली नाही परंतु गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. 38 धावा तुम्हाला या मॅच मध्ये डिफेन्स करायचा. दुवा टाइम मॅच आपण खेळतात. जिंकाल तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. हराल तर 1 वर्ष या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल या मैदानावरती खेळण्यासाठी. त्यामुळे 100% एफर्ट देणं हे भरपूर महत्वाचं संपूर्ण टीम साठी. मॅचला सुरुवात होती दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पंचांचा लेट प्लेचा इशारा इतर पाहायला मिळतो. पहिलाच बॉल अर्धा बॅटने फेस केला. काही कॉर्नर फेस मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली आहे थोडे फंबल होतात. पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. व्हेरी गुड रनिंग नाईस कॉलिंग.
भरपूर चांगली रनिंग विकेट आपण पाहिली पहिल्या अटेम्प्टला जर चेंडूला पकडला असतं तर एक्झॅक्टली आपण पाहू शकता चान्सेस भरपूर बनले असतात रनआउटच्या परंतु क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले ते पाहिलं दोन फलंदाजांना एक चांगला कॉल आपण पाहिला 2 धावा पहिल्याच बॉल वरती संघाचा अकाउंट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खुले होताना पाहायला मिळत आहे मधुकर रायट अमोवर द विकेट सुपर फटका ग्राउंड बॉल क्षेत्ररक्षक अगदी होम डिलिव्हरी घरपोच सेवा हवेच्या विरोधामध्ये खेळलेला हा फटका त्याचमुळे एलिव्हेशन ज्या अगोदर मिळालं नाहीये उंची भरपूर घेतली नाहीये लांबी कमी विकेटचं पतन पहिला फटका बातल जितूबा पहिल्या चेंडूवरती आला 2 धावा त्याला स्लॉट मध्ये फटका चांगला एक्झिक्यूट केला होता परंतु हवं तसं टायमिंग जे मात्र झालं नाही त्याच कारणास्तव चांगला कॅच त्या ठिकाणी फिनिश झालेलं पहिला मोठा विकेट जितू बाद झाला नवीन बॅटर तुषार सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील 38 धाव्यांचा पाठलागाला सुरुवात झाली आहे पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या त्यानंतर माची सर्वात मोठी विकेट लागली आहे या दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज तयार मधुकर सध्याच्या घडीला नवीन बॅटर तुषार यॉर्कर आपण पाहिला तिथे खोदून काढला फटका चांगला पाहायला मिळतोय मिटॉनला क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळालं तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते 3 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची कुंडला फोडायची आहे इथून 38 धावा या मैदानावरती खरं तर बनवणं सोपं नाही आहे या दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचा ऊन मित्रांनो स्वतःची काळजी तुम्ही घेत चला ज्या वेळेस तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस कॉल करा पाणी तुम्हाला पोहोचवलं जाईल तीन धावाचा फलकावरती एक विकेट मैदानाच्या मध्ये गमावला आहे आता डावकरचा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती अनंतला आपण पाहताय जो सलामीसाठी दाखल झाला त्याला तर स्ट्राईक आली आहे या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये आपण म्हणूया विकेट करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये घडलाय काय शॉट थर्ड मॅन कडून थोडी मिस्टेक झाली अगदी थोडे ते पुढे आले होते आणि त्यानंतर आपण पाहू शकता 4 धावेसाठी चौका निघून गेला परंतु तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहता तर भन्नाट वेगाने त्या ठिकाणी चेंडूकडे धावत मित्रांनो काळजी घेत चला ऍक्शन रिप्लेला टाकला जातो अगदी ब्लॅक स्क्रीन त्या ठिकाणी पहा अगदी त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक थोडे पडले देखील त्यामुळे मित्रांनो स्वतःची काळजी घेत चला कारण कडाक्याचा ऊन आहे स्वतःची काळजी घ्या 7 धावा फलकावरती पाहायला मिळतात 4 धावा आलेल्या पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार टॉप पेज लागली त्यानंतर शॉर्ट फॉर्मॅन कडे थोडीशी जगलिंग आपण पाहिली थोडे ते पुढे आले त्याच कारणास्तव तिथे कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलेलं आहे मिस्टर आणि चेंडू हवे डाऊन टू बॉस होता गोलंदाज कॉटन बॉलची संधी कॅच ड्रॉप तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो एक सिंगल आलेली आहे आणि भरपूर महत्वाचा विकेट आहे जसा कॅच सुटला तसा डगआउट म्हणून तालाचा कडकडाट आपण पाहताय अगदी आनंदाचा सर्वात मोठा विकेट लागला असता परंतु कॅच मधुकरनं ड्रॉप केली आहे तिथे एक सिंगल एक खोडली जाते 8 धावा स्कोर कार्ड वरती ज्या मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला विकेट जितूचा लागला लवकर इथे धावा सावरायचा 38 धावा बनवायच्या आतापर्यंत 8 बनला शेवटच्या बॉल शिल्लक आहे 19 आणि 19 बॉल मध्ये इथून धावा बनवायच्या आहेत 30 19 चेंडू आणि 30 धावा समीकरण जर आपण पाहिलं तर भरपूर चांगलं पण इथून गोलमध्ये चांगली करावी लागेल अगदी अक्रॉस द लाईन लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती ठोकला बॅटर तुषारनं हा हुशारीचा चौकार पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली अगदी सुरुवातीच्या काही चेंडूवरती गोलंदाजाचा वर्चस्व आपण पाहिला जिथूचा विकेट आला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुषार दाखल झालं शेवटच्या बॉलवरती तुषारच्या बॅटमधून चौकाराला संघाच्या दर्शनचा फ्लाय झाले स्कोर कार्ड वरती 12 धावा इथून जर आपण पाहिलं तर आता
दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते धनाजी येतात गोलंदाज मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये मधुकरनं 12 धावा खर्च केलेला आहेत. सर्वांनी तात्विक पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात विनंती आहे आपण या मुख्य मंचावरती येऊन समस्त वायसी या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष सस्नार्दिक स्वागत आपण करत आहोत. 12 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती धनाजीला इन्व्हाइट केलं जातं इथून कमबॅक करावा लागेल टीम जे के भडकाव क्रिकेट संघाला. पहिल्या डावामध्ये 37 बनवला 38 धाव्यांचं लक्ष्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विकेट गमावत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जे गावठी स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघ 12 धावा बनवल्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती पॉवर प्ले संपला 5 क्षेत्ररक्षक 38 षटकाच्या बाहेर. ओशा डाबलेचा बॉल होता पहा इथे देखील नशिबाची साथ बॅटिंग करणारी टीम या आणि तिथे चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला बॉल तितकाच देखना फटका आहे डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल साठी निघाले एकदा कंप्लीट इझिली झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट मागच्या चेंडूवरती चौकार आला नशिबाचा त्यानंतर आलेली ही सिंगल रन कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावर आपण पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये धनाजीला आपण पाहता पहिल्याच बॉलवरती अगदी चौकार पण पहिला लेग बॅकच्या स्वरूपाने तिथे दुसऱ्या बॉलवरती सिंगल आले स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला तुषार जसा बॅट बॉलवर चौकार आपण पाहिलेला आहे. बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. किशोर वाघचे बाकी आहे चांगल्या फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये परंतु इथून मोठी परीक्षा ओव्हर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर तुषारनं. अगदी भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळतो. टान्स चेंज केला ते पाहिलं होतं गोलंदाजानं अगदी एक चांगला चेंडू तिथे हाताला विकेट करण्याचा प्रयत्न ते चांगला बॉल हाताला जातो यावेळेस सुंदर चेंडू पाटण पाण्यामध्ये होतं विकेट किपरच्या दस्तारामध्ये विसावलाय. दत्ताभाऊ अंबोड यांच्याकडनं कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. अनंतसाठी अनंत 3 षटकार खेळतोय तर एक्झॅक्टली 2222 रुपयाचं कॅश प्राइज. ओ यावेळेस तीखा बाउन्सर थाये भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळतो. 1 फॉर द ओव्हर असा कॉल दिला गेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला अगदी डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतो. 17 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज धनाजी आडवा पाडणं फटका दमदार गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल साठी निघाले सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. 2 धावा बॅकअप बॉल चेतन भाई मोरे यांचा आणि तिथे शेवटच्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे 19. 12 चेंडूमध्ये एक आपण पाहू शकतो 19 धावा पडल्या म्हणजे 12 चेंडूमध्ये अर्ध काम झालेलं आहे. आता 12 चेंडू शेवटचे शिल्लक अर्ध काम अजून बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जिंकण्यासाठी टीम जगावती स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाला ड्रिंक्स पर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला ऐकूया गोड संगीत.
तर मित्रांनो, तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल 19 धाबा बनला, 19 धाब्यांची अजून गरज आहे. 12 बॉल 19 धाबा भेटेल. मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ, तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स, चार्जर आणि बरंच काही. सर्व सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. सर्व एक्सेसरीज तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. सर्व्हिस फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल तुमच्या हातात. योग्य दर, विश्वासू काम. तनिष्का डिजिटल कॅफे. कॅफेचे मालक भूषण दादा शिंदे. तुमचा मोबाईल जबाबदारी आमची. तनिष्का डिजिटल कॅफे तसंही. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल रवी येत आहेत भरपूर महत्वाचा ओव्हर घेऊन. रवी दरवड्याला आपण पाहता सध्याच्या घडीला या मागचा निर्णायक ओव्हर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. इथून जे गावदेव स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाला दोन्ही पार्टनर स्पेशली पार्टनर अनंताला आपण पाहता, ज्याच्यावरती कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला आहे. रवी सध्याच्या घडीला अगदी भरपूर मोठा रनअप असा तो निघाला. पहिलाच बॉल भरपूर वेगाने हाताळला. तिथे हवं तसं टायमिंग झालं नव्हतं. तिथे एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे 11 बॉल 18 धावा. हे समीकरण हा ओव्हर भरपूर महत्वाचा दोन्ही संघाकरिता. या ओव्हर मध्ये कमी धावा जर बनवल्या गेल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली थोडा प्रेशर क्रिएट होऊ शकतो. परंतु इथून या ओव्हर मध्ये 10+ धावा जर आल्या तर खऱ्या अर्थानं 75% सामना झुकेल टीम जे गावदेव स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर क्रिकेट संघाकडे. परंतु काय घडेल काय बिघडेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 11 बॉल 18 हे समीकरण मागचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती रवी तरवडा. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. नॅचरल अंड स्विंग लेफ्ट फेसरकडे सातत्याने असतो. अगदी डॉटबॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. तो त्याचा वापर तो करतो सध्याच्या घडीला रवी तरवडा. खऱ्या अर्थानं हा गोलंदाज नौखा, यंग टॅलेंटेड आणि त्याची गोलंदाज आपण पाहता तर भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. जे काही वडगाव क्रिकेट संघाकरिता लेफ्ट आर्म पेसर सध्याच्या घडीला तयार होतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विकेट घेण्याचा प्रयत्न निष्काळजी केली. हावे डाऊन टू बॉल. तिथे चेतन मोरे त्यांच्याकडे थोडीशी मिस्टेक झाली आहे. 100 कॅच टिपण्याचा प्रयत्न त्याने केला. पण तिथे प्रॉपरली आपण पाहू शकतो जजमेंटच नव्हती. आणि तिथे जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा या बॉलवरती आपण पाहायला मिळतील. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे इक्वेशन आपण पाहू शकता. 9 बॉल 16. हा कॅच पकडला असता एक महत्वाची विकेट आली असते. 2 धावा देखील सेव्ह झाल्या असत्या. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. कॅच ड्रॉप आणि 2 धावा. 9 बॉल 16 हे समीकरण. 9 चेंडू 16 धावा. एखादा मोठा फटकाची नितांत गरज आहे. ओ फटका दमदार मोठा फटक्याचा विचार आपण केला, चर्चा केली आणि चेंडूला एका टप्प्यानंतर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तुषार जो आहे खूप हुशार, त्याच्या बॅटमध्ये चौकार. क्रुशियल मुवमेंटला चौकार. ऍक्शन रिप्लेसमेंट टाकला जातो. अगदी वाईडिश लॉंगॉनला डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं. आपण पाहू शकता फिल्डिंग सेटअपचा विचार आपण केला तर डीपमध्ये विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. काउ कॉर्नर फेस मध्ये, त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंटला वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहताय. ही फिल्डिंग सजावट सध्याच्या घडीला जे की वडगाव टीमची. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर आपल्या पायामध्ये समोर खेळलं. सिंगल घेतल्या. दुसऱ्या जायचा प्रयत्न केला नाही. शेवटच्या मोमेंटला थांबवलं कारण पहिल्या टीमला तिथे अजय शीतचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. सध्याच्या घडीला 27 या धावसंख्येवरती. इक्वेशन 7 बॉल 11. 7 चेंडू 11 धावा समीकरण. भरपूर महत्वाचा बॉल, निर्णायक बॉल. इथे डॉट आला तर 6 मध्ये 11 राहतील. सिंगल आली तर 10. चौकार आला तर 7. पण काय घडतं ते पाहणं भरपूर महत्वाचं. गोलंदाज तयार. रवी तरवडा सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म फेसरच्या समोर लेफ्ट आर्म बॅटर.
ओ तिथे क्लीन अँड बोल्ड महत्वाची विकेट शेवटच्या बॉलवरती रवी दरोडाला सफलता बॅटर अनंत या मॅच मध्ये बाद. सारा फिल्डिंग खुली करा जेके वडगाव टीम. एक मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. हा मॅच जसं संपलेल त्यानंतर लंच ब्रेक असणार त्याची आपण नोंद घ्या. एक्झॅक्टली 3 वाजता पुन्हा एकदा मॅचेस सुरू होतील याची आपण नोंद घ्यायची. हा मॅच जसं संपन्न होईल लगेच लंच ब्रेक असेल ऑफिशियल साठी त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटीसाठी आणि त्यानंतर एक्झॅक्टली 3 वाजता पहिला बॉल पडला जाईल. सेकंड राऊंड पहिला सामना आपला खेळताना पाहायला मिळतील दोन टीम्स. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तुषार जो आहे खूप हुशार. त्याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिलेला आहे. 2 गोलंदाज सॅगी. 6 बॉल 11. पहिला बॉल वेग सॅगीकडे भरपूर अगदी चांगली लाईन आपण पाहता. या चेंडूवरती डॉट बॉलची सांगता झाली. 5 बॉल 11 हे समीकरण. एखादा मोठा फटका पुन्हा मॅच मध्ये आणून ठेवू शकतो जे गार्डे स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर टीमला. नाश्ता किशोर वाघ त्याची बॅटिंग पाहण्याजोगी राहिली या मॅच मध्ये. ओ यावेळेस बॅटची कडा अर्ध काम विकेट किपरनं केलं. विकेट फलंदाज तुषार बाग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. ओमकार. 4 चेंडू 11 धावा हे समीकरण आहे या मॅचचं. 2 बॉल आतापर्यंत भरपूर चांगले हाताले. पहिला डॉट त्यानंतर आली विकेट. तुषार बाद झाला ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले होते. सत्तावीस धावा फलकावरती ओपनिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहताय. तिथे डॉट बॉलची संगता पुन्हा एकदा झालेली आहे. व्हेरी गुड बॉलिंग सॅगी. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जे के वडगाव. सुंदर फटका चेंडू हवेत. ओ क्षेत्ररक्षक डायरेक्ट बॉल. व्हेरी गुड टेकन बाय अजय शीत. विकेटचा प्रथम फलंदाज ओमकार बाग.
2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचंच राहील. इथून जर एक चांगला चेंडू हाताळता तर पूर्णपणे टीम हावी होईल या मॅच मध्ये. चिकी वडगाव स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गुरु. चांगला बॉल फटका देखना पाहायला मिळतो. मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. तिथे मिसफिल्डिंग आहे. तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. फलकावरती क्रुशियल मुवमेंटला मिसफिल्डिंग झाली आहे. चौकाराला एक बॉल 7 कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 7 धावा. तिथे सुंदर बॉल आणि तिथे सामना संपलेला आहे. सामना जिंकला जेके वडगाव. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड अँड टफ लक टीम जे गावडे स्पोर्ट्स क्लब दुर्गापूर ऑन किशोर वागन ऑल टीम. आपण चांगले खेळला परंतु एक्झॅक्टली 7 धावेने हा सामना तुम्हाला गमावावा लागतो. मानद मॅच यावर आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच गोष्ट त्याची बॅटिंग परिणामामध्ये भरपूर दमदार राहील. कोणता बॅटर जास्त काळ पॉप्युलर उभा राहिला नाही परंतु मिळेल 2 जीवदान आणि खेळला 13 बॉल खेळत असताना धावा बनवला 20. तो अजय शीत करतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेक हँड करा ना लगेच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तयार करण्यासाठी आज आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच संपन्न होईल. त्यानंतर अर्धा ब्रेक लंच साठी अर्धा 3 वाजता पहिला बॉल पडेल. तोपर्यंत आज मी घेतो तुमच्यामधून रजा. भेटतो फायनल डे ला. 2 दिवस मी नाहीये. आणि जो पहिला त्याचा देखील मान द्यायचा राहिला होता. तिथे सामना जिंकलेला जवानमान कुटल बंगला क्रिकेट संघ आणि केतन ठरतो त्या मॅच केतन आपण देखील या. आणि दोन्ही संघाचा किशोर वाघ आपण याला घेत आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. त्याचबरोबर जे के वडगाव संघाचे कर्णधार आपण देखील या. चेतन भाई मोरे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच तू मॅन ऑफ द मॅच घेतली. अजय घेतली मॅन ऑफ द मॅच. ये ना वर ये वर. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा डायसा राहिला होता आपण देत आहोत. तिथे जहानमान खुटल बंगला क्रिकेट संघ मॅच जिंकला होता. आणि त्यानंतर अजय शीत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अजय शीत आणि कर्णधारांचा दयानंद बड्ड बॉय. चला या आपला शुभ असते. आपण मॅन ऑफ द मॅच खरं तर यासाठीच कर्णधारांचा विशेष सन्मान करत आहोत. किशोर आपण या लगेच आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाईल. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्या
कर्णधारांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय. एक वेगळी संकल्पना ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान चषक मड 2026 ही स्पर्धा पण मित्रांनो पाहताय. पहिल्या फेरीतील सर्व सामने संपन्न झालेले आहेत आणि तिथून आता ब्रेक आहे, लंच ब्रेक. सर्व ऑफिसरला विनंती आपण आता कॅमेरामॅनला देखील विनंती आपण सगळे खाली उतरा. एक्झॅक्टली